मुलांनो, तुम्हाला चॉकलेट खायला खूप आवडतं ना? पण हे चॉकलेट कोणी बनवलं, कधी बनवलं आणि त्यांचा इतिहास काय, हा कुणालाच माहीत नाही. पण आपण नीलिमा करमरकर यांनी लिहिलेल्या चॉकलेट सम्राट मिल्टन हर्षी या पुस्तकाद्वारे आपण जाणून घेणार आहोत. तर चला पाहूया मिल्टन हर्षी यांचा बालपणीचा काळ. अमेरिकेतल्या पेन्सिल्व्हेनिया राज्यातलं एक छोटंसं फार्म होतं. एक 5-6 वर्षाचा मुलगा खुराड्यातल्या कोंबड्यांना दाणे टाकत होता. अंगणातील हातपंपाचे पाणी घरात आणत होता. अगदी मजेत गाणी गुणगुणत त्याचं काम चाललं होतं. इतक्यात त्याच्या कानावर धडाम धूम असा तोफांचा आवाज आला आणि पाठोपाठ दूरवर धुरांचा लोट उसळलेला त्याला दिसला. त्याबरोबर तो घाबरून घरात आला. तर त्याच्या कानावर आईवडिलांचं संभाषण आलं. बाबा म्हणत होते, दक्षिणेकडील सैन्य आता गेटिसबर्गपर्यंत आलेलं दिसतंय. आपल्याला घरातील सामान बांधून तयार राहायला हवं. कधीही घोडागाडीतून बाहेर पडावं लागेल. आई म्हणाली, मी हे घर शेत सोडून कुठेही येणार नाही. आपल्याकडे जपून ठेवण्यासारखं मौल्यवान काहीच नाहीये. ते दिवस होते जुलै 1863 मधले. अमेरिकन यादवी युद्धाची धुमश्चक्री सुरू होती. तो छोटा मुलगा घाईघाईने कपाटाजवळ आला. त्याने खणातून एक छोटी डबी काढली. त्यात त्याने साठवलेल्या पेनी होत्या. हॅरिसबर्गच्या बाजारात दर आठवड्याला तो आईबरोबर अंडी विकायला जायचा. तेव्हा कधीतरी त्याच्या आईने हातावर एखादी पेनी द्यायची. ती डबी घेऊन तो बागेत आला. फावड्याने छोटा खड्डा खणला आणि त्यात डबी पुरून ठेवली. खुणेसाठी वर एक दगड ठेवला. न जाणो सैनिक घरात घुसले तर आपले पैसे त्यांच्या हाती पडायला नकोत. 3-4 दिवसात वातावरण शांत झालं आणि आजूबाजूचे घर सोडून गेलेले लोक परतून घरी आले. त्याबरोबर हा मुलगा बागेत पुरलेली डब्बी शोधायला गेला. पण हाय, डब्बी किती खड्डे खणले तरी सापडेना. खुणेचा दगडी कुठे दिसेना. आई घराबाहेर आली आणि म्हणाली, काय शोधतो आहे सकाळपासून? मी पैसे भरून डब्बी पुरली होती, पण आता सापडत नाहीये. आई म्हणाली, रडू नकोस, पण हे लक्षात ठेव की पैशाची बचत केली म्हणजे त्याची वृद्धी होते, पण पुरून ठेवले म्हणजे त्यातून झाड उगवून ते वाढत नाहीत. त्या मुलाने आईचे विचार आयुष्यभर लक्षात ठेवले. त्यावेळेस कोणालाच कल्पना नव्हती की हा छोटा मुलगा एक दिवस जगातील प्रसिद्ध चॉकलेट लियर होणार आहे. तो म्हणजे मिल्टन हर्षी. आईवडिलांचा वारसा. मिल्टन हर्षीचा जन्म 13 सप्टेंबर 1857 रोजी पेन्सिल्व्हेनियामधील डेरी या गावात झाला. होमस्टीड या त्यांच्या शेतघरात वडील हेनरी स्नॅवले हर्षी आणि आई फॅनी यांच्या समोर लहानाचा मोठा होत होता. त्याचे आई वडील ख्रिश्चन धर्मातील मेनोनाइट या पंथाचे होते. हे लोक पेन्सिल्व्हेनियन डच ही भाषा बोलत. ह्यांचे पूर्वज युरोपमधून स्थलांतर करून इथल्या सुपीक भूमीवर वास्तव्य करून होते. शेती हा बहुतांश लोकांचा व्यवसाय. मेनोनाइट अतिशय साधेपणाने राहत. करड्या किंवा राखाडी रंगाचे कपडे वापरीत. बायका आपले केस पांढरे बॉनेट बांधून झाकत असत. मिल्टनची आई फॅनी ही चर्चमध्ये सांगितलेली शिकवण जपणारी, चिकाटीने काम करणारी, काटकसरी, कष्टाळू अशी स्त्री होती. आपले विचार व सवयी मुलांमध्ये उतरवण्याचा ती कसोशीने प्रयत्न करी. वडील स्नॅवले हर्षी उर्फ हेनरी मात्र वेगळेच व्यक्तिमत्व होते. कष्ट करण्यापेक्षा झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न ते बघत. दरवेळी नवीन उद्योग करायचा, त्यात बुडल्यावर कर्ज घ्यायचे, पुन्हा दुसऱ्या व्यवसायात उडी घ्यायची, अशी त्यांची वृत्ती. ते आपल्या पंथांची तत्त्वे अजिबात अंमलात आणत नसत. झकपक कपडे घालून नवनवीन उद्योगांच्या बहारदार साहसकथा इतरांना सांगून गप्पा-टप्पात ते रम्मान होत असत. स्वभाव प्रेमळ असला तरी संसार चालवणे त्यांना जमत नसे. मिल्टनला सेरेना नावाची लहान बहीण होती, पण गावात तापाची साथ आली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. शेतावरच्या घरात मिल्टन खुशीत होता, कारण इथे दूध दुभते भरपूर होते. गवताळ कुरणांचा प्रदेश असल्याने दुभती जनावरे व खायला रोज घरची अंडी होती. आई फॅनी ही सगळी उठाठेव निगुतीने करायची. पण या सुखी दिवसांच्या आधी मिल्टन 2-3 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांच्या डोक्यात अफलातून कल्पना आली. त्यावेळी काही अंतरावर टिटसविले गावात खनिज तेल सापडल्याची चर्चा सर्वत्र होती. तिथे पैसे गुंतवले तर आपण झटपट श्रीमंत होऊ, असं वाटून वडिलांनी कुटुंब तिकडे हलवले. शिक्षणाचा खेळखंडोबा.
पण तिथे वातावरण अगदीच बिघडलेले होते. राहायला झोपडीवजा घरे, रस्त्यातून बेकारांच्या फिरणाऱ्या टोळ्या, धुरामुळे कोंडलेली हवा आणि सर्वत्र तेलाचा वास. मिल्टन तिथे आजारी पडू लागला. पैसे हाती लागले नाहीत. खायला पुरेसे अन्न नाही. शेवटी मिल्टनचे मामा बेंजामिन यांनी अब्राहम तेथे आले आणि या मंडळींना सक्तीने घरी घेऊन आले. पण बायकोच्या माहेरी कसे राहणार म्हणून स्नॅवले बाबा त्यांना होमस्टीड या हर्षी कुटुंबियाच्या घरी घेऊन आले. या सर्व घर आणि गाव बदलण्याच्या धावपळीत लहानग्या मिल्टनच्या शिक्षणाची वाईट अवस्था झाली. त्याच्या आईवडिलांचे वैचारिक मतभेद पराकुटीला पोहोचले. वडील कामासाठी कुठेतरी निघून गेले. आईवडील घटस्फोट न घेता वेगळे झाले. याचा मिल्टनच्या बालमनावर परिणाम झाला, कारण त्याला ते दोघेही प्रिय होते. तो कसाबसा 4थीपर्यंत शिकला. 13 वर्षाचा होईपर्यंत त्याने 6 शाळा बदलल्या. एकदा त्याच्या आईने त्याला सांगितले की शेजारच्या मिसेस सॅलिसबरी आजीकडे जा आणि आपल्यासाठी त्यांच्या बागेतल्या चेरी आण. आपण उद्या त्यांचा जाम करूया. पण आई त्याच्याबरोबर आजीसाठी अंडी पाठवायला विसरली नाही. त्या काळात सहजपणे अशी देवाणघेवाण चालत असे. मिल्टन आजीकडे गेला आणि गुड मॉर्निंग म्हणून आईचा निरोप सांगितला. मिसेस सॅलिसबरी म्हणाल्या, तुझी आई कष्टाळू आहे. तुमच्या बिराडाचं इथं कसं काय चाललंय? मिल्टन म्हणाला, पप्पा म्हणतात इथली जमीन खडकाळ आहे, पण आम्ही इथे बांध घालून छोटा तलाव करणार, त्यात मासे पाळणार आणि मग मोठी पार्टी करून तुम्हा सर्व शेजाऱ्यांना बोलवणार. सॅलिसबरी म्हणाल्या, तुमचे पप्पा दिवा स्वप्न बघण्यात हुशार आहेत, पण एका आईला आपल्या मुलांसाठी एकटीनं वाढवणं अवघड आहे. नवरा काहीच कमवत नसताना मुलांना कपडे लत्ते तरी कसे घेणार? मिल्टनचे आपल्या अनवाणी पायांकडे लक्ष गेलं. त्याच्या पायाचं माप वाढल्यानं त्याचे बूट चावायचे. मग तो फक्त ते रविवारी चर्चला जाताना घालायचा. कपडे पण तोकडे होऊ लागले होते, पण आई ते नेहमी स्वच्छ नेटके ठेवत असे. आजीचे बोल मिसेस सॅलिसबरीने त्यांच्या खांद्यावर थोपटले आणि त्या म्हणाल्या, स्वप्न नेहमी या चेरीच्या फळांसारखी गोड आणि सुंदर असतात, पण ती जास्त काळ टिकत नाहीत. तिने एका चेरीमधली बी बाहेर काढली. म्हणाली, ही बी मातीत पेरून त्याला योग्य प्रमाणात खत पाणी दिलं तर एक दिवस याचं मोठं झाड होईल आणि तुम्हाला गोड फळं देईल. स्वप्नाचं असंच असतं, त्यांना आपण कष्टांची जोड दिली तर ते सत्यात उतरतं. मिल्टन या आजीच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ लावत होता. ती पुढे म्हणाली, इथे भुयारी रेल्वे मार्गाचं काम सुरू होणार आहे. भुयारी रेल्वे हे या कामगारांचं मोठं स्वप्न आहे. त्यासाठी जीव धोक्यात घालायची सुद्धा तयारी आहे. त्या स्वप्नपूर्तीसाठी ते झटत आहेत. शेवटी कठोर परिश्रम महत्त्वाचे. डोळ्यासमोरचं स्वप्न प्रत्यक्षात यायला त्याची मदत होते. मिल्टन हे शब्द मनात साठवून ठेवत होता. आयुष्यभर त्याने स्वप्न बघणं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला कठोर परिश्रमाची जोड देणं हे सूत्र जपलं. आपल्या मनाचे दरवाजे आणि आपले डोळे उघडे ठेवून आपण वावरलो तर इतरांपासून खूपच शिकता येतं. आपण पुढील भाग 2 मध्ये पाहूया. धन्यवाद.